श्री स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपलं कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये. मागच्या वेळेला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल काही थोडंसं बेसिक ज्ञान आपण घेण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्या पुढे थोडंसं एक पाऊल आपण म्हणजेच एक पायरी चढण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया. आणि त्यासाठी तुम्हाला रोज काय करायचं आहे अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण ते समजून घेण्याचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न करूया. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, जसं तुम्ही मागच्या जर तुम्ही व्हिडिओ ऐकला असेल तर त्यामध्ये मी थोडक्यात बरंच काही सांगितलेलं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही रोज काय आकर्षित करू शकतात आणि ते मिळवू शकतात. अगदी ब्रह्मांड तुम्हाला देण्यासाठीच आहेत, फक्त तुम्हाला त्याला सांगायचं आहे युनिवर्सला की हे मला मिळालं आहे आणि मी यात सुखी आहे. म्हणजेच काय, आता बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडला असेल की लॉ ऑफ अट्रॅक्शन कशा प्रकारे काम करते. आता जर बघायला गेलं तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही जसं की एखादी गोष्ट समजावून सांगितली जाते की बाबा तुम्ही ह्या गोष्टीला झाल्यातच समजा, तशाच प्रकारे लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत असतं. मग जसं की उदाहरणार्थ तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्या लेखणीने लिहा. लॉ ऑफ अट्रॅक्शन असं आहे की ते जेवढं तुम्ही अनुभवता त्यापेक्षा जेवढं तुम्ही कागदावर उतरवता अगदी मनापासून अगदी तशाच अचूक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू लागतात आणि त्या होतात कालांतराने. पण त्यासाठी मी मागच्याच भागात सांगितलं की तुम्हाला तुमच्या स्वतःची ही मेहनत तेवढीच करावी लागते. आपण म्हणतो ना, एखादं कार्य एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण जेवढ्या जिद्दीने लागतो, मग त्याचसाठी जर आपण आपल्या युनिवर्सला जर सांगितलं की मला ही गोष्ट मिळाली आहे, मी यात आनंदी आहे, मी सुखी आहे, नक्कीच बघा त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू लागतात. मग ते मनात जे तुम्ही रोज लिहिणार आहेत ते मनातल्या मनात वाचून मग उच्चारून सांगा, स्वतःला सांगा. पुढे त्याच गोष्टींची रोज कल्पना करा. या प्रक्रियेमुळे हा विचार तुमच्या अवचनात म्हणजे तुमच्या अवचेतनातून खोदला जातो आणि तुमचा जो मेंदू आहे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस, तर तुमच्या सबकॉन्शियस मेंदूला जणू जशी ती ऑर्डरच दिली जाते आणि तुमचा मेंदू त्याच गोष्टीने त्याच उद्दिष्टाने कामाला लागतो आणि ते अनुसरण करायला लागतो की तुम्ही जे साध्य करण्यासाठी योजना बनवत आहात त्या संधी तुम्ही ओळखू शकतात आणि त्या कृती करायला तुम्ही लागतातही. हे म्हणजे मॅजिक नाही, तर तुमच्या मेंदूला निर्देश देऊन तुमचं लक्ष केंद्रित करणे हेच आहेत. आता यासाठी तुम्हाला अजून काय करायचं आहे तर मॅनिफेस्टेशन करायचं आहे. मग ह्यासाठी काय उपयुक्त पद्धती आहे त्या मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहे. तुम्हाला काय मिळवायचं आहे? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आर्थिक प्रश्न हा खूप मोठा बिकट आहेत. मग कोणाला पैसा हवा आहे, कोणाला बाईक हवी आहे, कोणाला कार हवी आहे, कोणाला घर घ्यायचं आहे, अशा बऱ्याच प्रश्नांची लिस्ट आपल्याकडे असते. मग एखादं यातलं एकच घ्या आणि त्याच्याबद्दलच लक्ष ठरवा आणि स्पष्ट करा. काय हवंय हे मनात काहीही संशय न ठेवता स्पष्टपणे ठरवा आणि एक प्रकारे त्याचं व्हिज्युअलायझेशन आणि लेखन, जणू जसं आपण एखादं स्वप्न आपल्याला पडतं की त्या स्वप्नामध्ये असं झालं, तर तुम्हाला ह्या गोष्टी मॅनिफेस्ट करताना तेच करायचं आहे की स्वप्नात ती गोष्ट मिळालेली आहे अशासारखी कल्पना करा आणि ते कागदावर लिहा. जणू तुम्ही सांगता आहेत की माझ्याकडे आता हे मिळालं आहे आणि त्याबद्दल तुम्ही युनिवर्सला थँक्यू म्हणत आहात आणि त्याबद्दल तुम्ही व्यक्त होत आहात आणि व्यक्त करा. काय ते व्यक्त करा. जर समजा तुम्हाला कार घ्यायची आहे तर तुम्ही युनिवर्सला सांगा, थँक्यू युनिवर्स, मला माझी कार मिळालेली आहे आणि माझी कार घेऊन मी खूप सुखी आहे. आणि असं स्वतःलाच व्हिज्युअलायझेशन मॅनिफेस्टेशन तुम्हाला करायचं आहे.
मग यासाठी तुम्हाला नियमित ॲफर्मेशनसुद्धा करायचे आहेत. मग दिवसभरात विशेषतः सकाळी आणि झोपण्याआधी आतुरतेने ते वाचा किंवा उच्चारा. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत की अशी काही सकारात्मक वाक्ये 5 लिहून ठेवा, 10 लिहून ठेवा की ती तुमची झालेली आहेत. आणि मी एक शॉर्ट व्हिडिओ पण त्यावरती बनवलेला आहे. नक्कीच तो वाचा, तुम्हाला खूप उपयुक्त पडणार आहेत. आणि त्याचबरोबर तुमच्या भावना जोडून ती कल्पना करा. अगदी आतून जेवढी तुमच्यात ऊर्जा असेल ना, त्या ऊर्जेने तुम्ही परिपूर्ण आहात आणि ते तुम्ही मिळवलेलं आहात अशी कल्पना करा. अशी भावना तुमच्यातली आतली जागी करा. आणि व्हिज्युअलायझेशन करताना त्या क्षणाची भावना जसं चालली असेल तसं जाणवा. जसं आनंद, समाधान आणि आभार. आपण एखाद्याचं किंवा आपण कोणाचं जर काम केलं, समोरची व्यक्ती आपल्याला थँक्यू म्हणते आणि आपणही जर कोणाचं काम केलं तर आपण त्याला म्हणतोच ना. आपल्याबद्दलही जर कोणी आपलं काम करून दिलं तर आपण त्याला थँक्यू म्हणतोच. मग हे तुम्हाला युनिव्हर्सला इन ॲडव्हान्समध्येच सांगायचं आहे की युनिव्हर्स, तुम्ही मला ह्या गोष्टी दिल्या, त्यामध्ये मी खूप सुखी आहे. मग आता ह्या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्हाला कृतीसाठी सज्ज राहायचं आहे. जसं मनात विचार ठेवून थांबून बसणं नाही बरं का. ज्याप्रमाणे तुम्ही नियोजन करता तसे कृतीतही आवश्यक आहे. उदाहरणार्थ, स्वप्नातील नोकरीसाठी तयारी. आता तुम्ही युनिव्हर्सला सांगितलेलं आहेत की मला ही नोकरी मिळाली, मग त्यासाठी तुम्हाला प्रयत्न हे करायचेच आहेत. जसं कोणी आरोग्यासाठी करणार आहेत, मग तुमची आरोग्यासाठी जी दिनचर्या आहे त्यात सुधारणा झाली आहेत हे जेव्हा तुम्ही व्हिज्युअलायझेशन केलंय तर त्यासाठी तुम्हाला धडपड करावीच लागणार आहे की माझं आरोग्य खूप चांगलं आहे. सवयी सुधारण्यासाठी क्षुधा, मूल्यांकन हेही तेवढंच गरजेचं आहे. आता या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्हाला आभारही व्यक्त करायचे आहेत. निदान लहानपणाच्या किंवा या सगळ्याच यशासाठीही थँक्यू नोट्स किंवा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसद्वारे धन्यवाद व्यक्त करा. जसं युनिव्हर्सला सांगायचं आहे, थँक्यू युनिव्हर्स, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे 4 सेंटेन्स ज्या वेळेसपासून तुम्ही सकाळी उठल्या स्वतःला जागं करून आतमधली ऊर्जा निर्माण करून तुम्ही ज्या वेळेला युनिव्हर्सला म्हणाल त्यावेळेला तुमच्याबद्दलचे जे काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला सकारात्मकतेमध्ये हव्या आहेत त्या घडायला लागतात. पण या सगळ्याच गोष्टींपासून तुम्हाला नकारात्मकता ही पूर्णपणे दूर करायची आहे. असं नाही आहे की तुम्ही रोज फक्त 5 वाक्य बोलले, 4 वाक्य बोलले आणि झालं, असं नाही. तर ह्या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्हाला आनंदी राहायचं आहे. असं नाही की आज मी म्हटलं आणि उद्या सोडून दिलं, असं करू नका. रोज आवर्जून अंथरुणामध्ये उठल्यानंतर जशी एक प्रकारे आपल्याला खूप छान अशी ऊर्जा आलेली असते, सकाळी एक नवीन जोम असतो काम करण्याचा, अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला त्या गोष्टीसाठी युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचं आहे. आणि हे नक्की करून बघा, त्याची सातत्य ठेवा आणि स्वतःला त्या युनिव्हर्ससमोर समर्पित करा. समर्पण हे खरंच खूप गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात जसे आपले गुरु असतात, आपले आप्तेष्ट असतात, ज्या वेळेला आपण त्यांना समर्पण करतो आपल्या स्वतःला, त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये खरंच आनंदी गोष्टी घडू लागतात. आणि तसंच तुम्ही स्वामींसमोरही स्वतःला समर्पित करा. बघा तुमच्या आयुष्यात काय आनंद घडतो, काय चमत्कार घडतात आणि ते आवर्जून सांगायला विसरू नका. मात्र सातत्य आणि समर्पण हे तंत्र थोड्याशा काळात बदल घडून आणत नाही. रोजचा कायदा, भावना, लेखन, कल्पना आणि कृती याची जोपासना तुम्हाला करायची आहे, जसं मी सांगितलं त्याचप्रमाणे. तर या सगळ्याच गोष्टींचा हे एकच तत्व आहे की तुमचे विचार, तुमची भावना, तुमचं लेखन, तुमचं व्हिज्युअलायझेशन, आवश्यकता, त्यासाठी तुम्हाला तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. परंतु इतकंच नाही, तुम्हाला त्या कृतीही तुम्हाला
पुढे आणायच्या आहेत आणि त्यातून पुढे जायचं आहे. यामुळे तुमचा मेंदू आणि तुमची वृत्ती त्या लक्ष्याकडे लक्ष वेधून घेऊ लागतात की नाही हे तुम्हाला नक्कीच या सगळ्याच गोष्टींकडे लक्ष ठेवायचं आहे. ज्यामुळे तुम्हाला संधी दिसायला लागतात, मार्ग मोकळे होतात. जे काही ब्लॉकेज असतात तुमच्या आयुष्यामध्ये ते अगदी नाहीसे होतात आणि तुमच्यासाठी नवीन नवीन संधी चालून येतात. मग आता जर एखाद्या गोष्टीचं म्हणजे रोज तुम्ही सकाळी काय सराव करायला पाहिजे हे तर मी सांगितलेच आहेत. परत पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला तुमचा ग्रॅटिट्यूड जर्नल हा ठेवायचा आहे. 2 ते 3 मिनिटं रोज सकारात्मक वाक्ये लिहा. 2 ते 3 वाक्य स्वतःला तीच रिपीट करा, स्वतःला सांगा. आणि ही ॲफर्मेशन करताना मी आनंदी आहे, मला यश, समृद्धी मी आकर्षित करत आहेत, पैसा माझ्याकडे मॅग्नेटसारखा येतोय, तो प्रत्येक क्षणाला येतोय, आल्यानंतर तो डबल टिबल आणि चौपट होतो आहे. माझ्याकडचा पैसा गेला तरी तो चौपट होऊन माझ्याकडे येतो आहे. आणि आलेली जी माझ्याकडे लक्ष्मी आहे तर ती चांगल्याच मार्गाने आली आहे आणि ती उत्तम मार्गालाच गेली आहे. हे तुम्हाला मनाला सांगायचं आहे. या सगळ्याच गोष्टी दिवसभरामध्ये तुम्हाला सकारात्मकता ठेवून तुम्हाला तुमच्या मनात सकाळी एकदा बोलल्यानंतर हे सगळं सोडून द्यायचं आहे. आणि ज्या वेळेला तुमचा टाईम ठरलेला आहे की मी ह्या वेळेला 5 वाक्य लिहिणार आहेत, रोज सकारात्मक वाक्य, तुम्हाला रोज लिहायला जमत नसतील वेगवेगळी वाक्ये, एक 5 वाक्य ठरवून ठेवा आणि तीच वाक्य रोज रिपीटेड करा. बघा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच जे काही तुमचे ब्लॉकेज असतील ते ओपन होतील आणि तुमचे मार्ग सुखकारक होतील. नवीन संधी तुमच्याजवळ चालून येतील. आणि ह्या सगळ्याच गोष्टी करताना तुम्हाला तुमच्या भावना ह्या सगळ्या व्यक्त करायच्या आहेत. रोज जसं सकाळी म्हणता आहात तसं रात्रीही म्हणा की दिवसभरामध्ये घडलेल्या ज्या काही तुमच्यासोबत ज्या काही सकारात्मक गोष्टी घडल्या असतील त्याचं रिपिटेशन करा. आणि लक्ष पुन्हा कल्पना करा जणू ते मिळालं आहे आणि तुम्ही त्यात जगता आहेत. म्हणजे त्या मिळालेल्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं आनंदाने जीवन जगत आहात हे तुम्हाला करायचं आहे. आणि परत पुन्हा तुम्हाला युनिवर्सला थँक्यू म्हणायचं आहे, आभार मानायचे आहे. आणि दिवसभरामध्ये ज्या ज्या व्यक्तीमुळे तुमच्या दिवसभराचा आनंद तुम्हाला मिळालेला आहे त्यांनासुद्धा तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. तुमच्याजवळ ज्या वेळेला लक्ष्मी येते त्यावेळेलाही थँक्यू म्हणा आणि ज्या वेळेला ती कोणाजवळ जाते त्यावेळेलाही थँक्यू म्हणा. ज्या वेळेला तुमच्या गल्ल्यामध्ये पैसा येतो, तुमच्या पर्समध्ये पैसा येतो त्यावेळेला थँक्यू युनिवर्स, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. माझ्याकडे लक्ष्मी खूप दुप्पट चौपट प्रमाणात आलेली आहेत आणि ती योग्य मार्गालाच जाणार आहेत. गेली तरी ती चौपट होऊन माझ्याकडे येणार आहेत. अशा प्रकारे तुम्हाला तुमचं रोजची वाक्य तुम्हाला बोलायची आहेत. हे नक्कीच करून बघा. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, फक्त विचार करून थांबू नका. ती कृती ही महत्त्वाची तेवढीच आहे. पण या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे. दररोज किमान म्हणजे जर तुम्ही ह्या गोष्टीचा जर 21 दिवस जर सराव केला नित्य नियमाने तुमच्या आयुष्यात बदल घडल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ तुम्ही रोज रिपीटेड ऐका आणि यात काय काय माहिती दिलेली आहे हे नक्कीच आवर्जून ऐका. जास्त भावना त्याचबरोबर तेवढीच स्पष्ट कल्पना, त्याचबरोबर जास्त आकर्षण. म्हणजे जेवढं तुम्ही तुमच्या भावना स्पष्ट ठेवणार, जेवढ्या तुमच्या कल्पना स्पष्ट ठेवणार तेवढंच तुमचं आकर्षण हे वाढणार आहे त्या गोष्टींसाठी जे तुम्हाला मिळवायचं आहे. मग आता मराठी ॲफर्मेशन म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी काय आहेत तुमचं यश आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी, तर ती काही 3 वाक्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मी माझ्या प्रत्येक स्वप्नाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? मी माझ्या प्रत्येक स्वप्नाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. माझ्या जीवनात योग्य संधी आकर्षित होत आहेत. माझ्या जीवनात योग्य संधी आकर्षित होत आहेत आणि मी जे लक्ष्य ठरवतो आहे ते मी अगदी सहज साध्य करतो आहे.
हे 3 वाक्य तुम्हाला रोज रिपीटेड करायचे, तुम्हाला जर यश संपादन करायचं असेल तर. आणि नक्कीच होणार, एवढी तुम्हाला पॉझिटिव्हिटी ठेवायचीच आहेत. आणि हे नक्की होणार, कारण ब्रह्मांड आपण जे बोलतो तेच ऐकतं आणि तेच आपल्याला रिपीटेड देत असतं. म्हणून नकारात्मक न बोलता नेहमी सकारात्मक बोला. तुमच्याबद्दल जर एखादी व्यक्ती जरी वाईट बोलत असेल, तिला बोलू द्या. ते तिचं कार्य करते, पण तुम्ही तुमचं कर्म करत राहा, तुमचं कार्य करत राहा. त्याचबरोबर जे तुम्हाला मिळवायचं त्यासाठी मेहनतही तेवढीच करत राहा, जेणेकरून तुम्हाला सगळं काही तुमच्याकडे आकर्षित होईल. मग या सगळ्यांसाठी अजून काय आहे, तर यश तर आपण बघितलंच, पण सुख आणि समृद्धी आणि पैसा, तर यासाठी ही काही वाक्य दिलेली आहेत, ती पण मी तुम्हाला सांगू इच्छिते. माझ्या जीवनात भरपूर पैसा, संपन्नता आणि भरभराट येत आहेत. काय म्हणायचं आहे? माझ्या जीवनात भरपूर पैसा, संपन्नता आणि भरभराट येत आहेत. मी सतत नेहमी आर्थिक संधी आकर्षित करत आहे. मी सतत नवीन आर्थिक संधी आकर्षित करत आहेत. माझं घर धन, धान्य आणि आनंदाने भरून जात आहेत. काय म्हटलंय मी? माझं घर धनधान्य आणि आनंदाने भरून जात आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला उतरायचं आहे आणि हे सगळं अनुभवायचं आहे की ह्या सगळ्याच गोष्टी अगदी आनंदाने तुमच्याकडे येत आहेत आणि ह्या तुम्हाला मिळालेल्या आहेत. तसंच आता पुढे आरोग्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते आपण अगदी थोडक्यात बघूया. माझं शरीर निरोगी, तंदुरुस्त आणि ऊर्जेने भरलेलं आहे. माझ्या प्रत्येक पेशीमध्ये आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा आहे. काय म्हटलं मी? माझ्या प्रत्येक पेशीमध्ये आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा आहे. मी रोज अधिक मजबूत आणि निरोगी होत आहे. ही 3 वाक्य तुम्हाला स्वतःला रिपीटेड करायचे, ज्यांना आरोग्याबद्दल समस्या आहे त्यांच्यासाठी. आता पुढचं आहे नातेसंबंध आणि आनंदासाठी. माझ्या आयुष्यात प्रेमळ, आधार देणारे आणि आनंदी लोक आकर्षित होत आहेत. बघा, बरीच लोक एवढी नकारात्मकतेने भरलेली असतात की त्यांच्याकडे बघताच क्षणी अगदी आपली जेवढी सकारात्मकता असते तोही आपला आनंद आपण 2 मिनिटासाठी स्तब्ध करतो. ह्या अशा लोकांमध्ये ही नकारात्मकता अगदी कुठून भरलेली असते. मग ती का असते? तर त्यांचं जे बॅकग्राऊंड असतं किंवा त्यांच्या आजूबाजूचं जे वातावरण असतं, त्यांच्या घरातले जे प्रॉब्लेम्स असतात, ह्या सगळ्याच गोष्टींचा परिणाम त्यांच्यावरती झालेला असतो. म्हणून नेहमी अशाच लोकांचा सहवास साध्य करा की जी लोक नेहमी आनंदी असतात. जी परिस्थिती असेल त्याही परिस्थितीमध्ये ते सुखी, समाधानी आणि आनंदी असतात. अशाच लोकांच्या म्हणजे नेहमी त्यांच्या संपर्कात राहा किंवा अशाच लोकांच्या याच्यामध्ये तुमचा जो वेळ आहे तो घालवण्याचा प्रयत्न करा. माझं मन शांती, आनंद आणि समाधानाने भरलेलं आहे. माझं मन शांती, आनंद आणि समाधानाने भरलेलं आहे. मी जिथं जातो तिथे आनंद आणि सकारात्मकता पसरते. हे 3 वाक्य तुम्हाला तुमच्या नातेसंबंधासाठी आणि आनंदासाठी तुम्हाला म्हणायची आहे. मग आता तुमचा आत्मविश्वासही तेवढाच बळकट करायचा आहे. ह्या सगळ्याच गोष्टी तुम्ही केल्या, पण जर तुमचा आत्मविश्वास जर डगमगत असेल तर ह्या सगळ्याच केलेल्या गोष्टींवरती काय फिरणार आहेत? पाणी. म्हणून आपल्याला ते करायचं नाही आहे. आपल्याला आपला आत्मविश्वासही वाढवायचा आहे. तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला ही 3 वाक्ये नक्कीच रिपीट करायची आहेत. मी माझ्या स्वप्नांसाठी योग्य आहे. मी माझ्या स्वप्नांसाठी योग्य आहे. माझ्या आत शक्ती आणि धैर्य आहेत. माझ्या आत शक्ती आणि धैर्य आहेत. मी जसा आहे तसा मी पुरेसा आहे. हे आत्मविश्वासाची 3 वाक्ये तुम्हाला रोज रिपीटेड करायची आहे. तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल त्यावेळेला ह्या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करा. व्हिडिओ 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, तर नक्कीच रिपीटेड 2-3 वेळा ऐकण्याचा प्रयत्न करा. आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे
तर ह्या गोष्टी नक्कीच सकाळ संध्याकाळ वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला वाचायचा कंटाळा येत असेल, लिहिणं आवडत असेल तर ते लिहून काढा. पण नक्की ह्या क्रिया करायला विसरू नका. बघा तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येणार म्हणजे येणारच. ब्रह्मांड हे देण्यासाठीच आहेत. आणि जसं आपण म्हणतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांचं अट्रॅक्शन आपोआप म्हणजे त्या गोष्टीकडे जातं. कारण का, ज्यांनी एवढी अनंत ब्रह्मांडे रचलेली आहेत त्यांच्या संपर्कात जेव्हा आपण येतो त्यावेळेला अशक्य अशा कोणत्याच गोष्टी राहत नाहीत. म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शनही आपल्या स्वामींसारखंच आहेत आणि आपले स्वामीच समजून ते करा आणि बघा तुमच्या आयुष्यात काय आनंद घडतो आणि काय आनंद तुम्हाला मिळतो तो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. तर आजची जेवढी माझ्याकडे माहिती होती तेवढी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात जर काही चुकलं असेल माझं सांगताना त्यासाठी क्षमा असावी. जी दिलेली बुद्धी आहे ती माझ्या स्वामींची आहेत. माझ्या वाणीतून जे निघालेले शब्द आहेत ते माझ्या स्वामींनी उद्गारलेले आहेत. केलेली सगळी सेवा माझ्या स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथंच आजच्या व्हिडिओला मी विराम देते. पुन्हा नवीन एका अशाच काहीतरी माहितीसोबत तुमच्या समोर पुन्हा येणार आहे. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.